नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो, जिथं माझं कार्डिओलॉजी क्लिनिक असं एक ओपीडी आहे. तर मी तुम्हाला सर्वप्रथम हेल्दी हार्ट मिशनमध्ये वेलकम करतो. तर आज आपण जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचा विषय की एंजिओग्राफी, जी की सगळ्यात महत्त्वाची टेस्ट मानली जाते हृदयाचे ब्लॉकेज जाणून घेण्यासाठी. तर बऱ्याच लोकांना एंजिओग्राफी बद्दल मिसकन्सेप्शन किंवा काही चुकीचे संकल्पना आहेत ते की मी आज दूर करू इच्छितो. तर एंजिओग्राफी ही एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी. सगळ्यात पहिलं हृदयामध्ये 3 प्रकारचे ब्लॉकेजेस असतात. पहिलं, हृदयाला जे रक्तपुरवठा करणाऱ्या नसा असतात त्यांचे ब्लॉकेजेस असणे. दुसरे, हृदयाच्या झडपा जे असतात, ज्याला वॉल्व्ज म्हणतात, त्याचे ब्लॉकेजेस असणे. किंवा तिसरं, कधी कधी इलेक्ट्रिकल सर्किट जे हृदयामध्ये असतं त्याचे ब्लॉकेज असते. तर एंजिओग्राफी ही टेस्ट केली जाते हृदयाच्या नसातले ब्लॉकेज जाणून घेण्यासाठी. हृदयाच्या झडपासाठी टूडी इको केला जातो आणि इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीसाठी ईसीजी किंवा होल्टर मॉनिटरिंग केली जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत एंजिओग्राफी बद्दल. तर एंजिओग्राफी पण 2 प्रकारे केली जाते. पहिलं, नॉन इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफी, जे की सीटी स्कॅनद्वारे आपण बाहेरूनच डाई इंजेक्ट करतात आणि जी तेव्हा हृदयात पोहोचते तेव्हा एक्सरे मशीन किंवा सीटी स्कॅन मशीनच्या खाली ते डायचा जो फ्लो आहे तो स्टडी केला जातो. जिथे कुठे अडथळा असेल तिथे ब्लॉकेजेस माहिती होतात. तर ही एक नॉन इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफी आहे. हार्डली हाफ एन आवर मध्ये आपल्याला ती एंजिओग्राफी करता येते. त्याला सिटी कॉर्नरी एंजिओग्राफी असं म्हटलं जातं. दुसरी प्रकारची एंजिओग्राफी आहे ज्याला कन्व्हेन्शनल एंजिओग्राफी किंवा इन्व्हेसिव्ह कॉर्नरी एंजिओग्राफी असं म्हटलं जातं. तर ही एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे ज्याच्यामध्ये जी युजली जेव्हा आम्हाला वाटतं की ब्लॉकेजेस असण्याची शक्यता खूप जास्त आहे तेव्हा आम्ही सजेस्ट करतो आणि ज्याच्यामध्ये आपल्याला 100% समजतं की ब्लॉकेजेस आहेत की नाहीत, असेल तर ते काय सिव्हिअरिटीचे आहे आणि ते सिव्हिअर असतील तर ते किती टाईट आहेत किंवा किती कॅल्सिफिक आहेत, किती कॉम्प्लेक्स आहेत हेच आपल्याला त्याच्यामध्ये समजून येतं. तर अशा 2 प्रकारे आपल्याला एंजिओग्राफी करता येते. तर आज आपण जाणून घेऊयात कन्व्हेन्शनल एंजिओग्राफी, जी की इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफी बद्दल आहे याच्याबद्दल. तर इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफीमध्ये युजली हे डे केअर ऍडमिशन मध्ये केलं जातं. प्रोसिजर्ससाठी हार्डली 15-20 मिनिट्स लागतात. हे मोस्टली 99% हातातून केली जाते जेणेकरून पेशंटला लगेच चालता फिरता यावं आणि काही पेशंट्समध्ये पायातूनही करावी लागू शकते. तर या टेस्टमध्ये युजली आम्ही हातातून छोट्याशा सुईद्वारे पंक्चर घेतो आणि त्याच्या थ्रू एक शीत नावाचा एक ट्यूब, प्लास्टिक ट्यूब नावाचा प्रकार असतो जो की इन्सर्ट करतो आणि त्याच्यामधून एक प्लास्टिक ट्यूब किंवा ज्याला कॅथेटर म्हणतात ते इन्सर्ट करतो की जे हृदयाच्या नसामध्ये जाऊन एंगेज करतो आणि डिरेक्टली बाहेरून आपण डाय इंजेक्ट ते हृदयाच्या नसामध्ये करू शकतो, ज्याला सिलेक्टिव्ह कॉर्नरी एंजिओग्राफी म्हणतात. तर जेव्हा ती डाय इंजेक्ट केली जाते तेव्हाच आपण एक्सरे ट्यूब किंवा कॅथ मध्ये ती डायचा प्रवाह स्टडी करतो. जिथे कुठे आपल्याला तो अडथळा दिसतो तर त्या अडथळा आपण ब्लॉकेज मानला जातो. तर तो किती आहे हे त्याच्यावरून ठरतं की ब्लॉकेजेस हे 50% आहेत की 70% आहेत की 90% आहे की 100% नसबंद झालेले आहे. अशा प्रकारे आपण त्या एक्सरे इमेजेस घेतो आणि अशा प्रकारे आपण त्याचं निदान करतो की ब्लॉकेजेस आहेत की नाही, तर असेल तर काय सिव्हिअरिटीचे आहे. तर अशा प्रकारे ही एंजिओग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आम्ही बेशुद्ध करत नाही किंवा चिरफाड नसते किंवा टाकायचीही गरज नसते. त्यामुळे ही एकदम सेफ अशी टेस्ट मानली जाते ज्याच्यामध्ये एकदम महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. दुसरी गोष्ट, एंजिओग्राफी आम्ही कधी सजेस्ट करतो. सर्वात पहिलं, अगर कोणाला हार्ट अटॅकच आला असेल, कोणाला एकदम छातीत दुखून आलेला आहे, घाम आलेला आहे, अनइझी झालेला आहे, ईसीजी केलं तर ईसीजी मध्ये हार्ट अटॅकचे चेंजेस आहेत, अशा वेळी आम्ही डायरेक्टली इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफी सजेस्ट करतो. दुसरं, कधी तुम्हाला एक्झर्शनल सिम्पटम्स असतील, जसं की काम केल्यानंतर किंवा शिड्या चालल्यानंतर किंवा स्ट्रेसमध्ये छाती भरून येते, दम लागतो, थांबावं लागतं आणि देन चालावं लागतं, असे कुठेही आम्हाला एक्झर्शनल सिम्पटम्स आढळत असतील तर तेव्हा आम्ही कॉर्नरी एंजिओग्राफी करायला सांगतो हार्टचे ब्लॉकेजेस रूल आउट करण्यासाठी. तर तिसरं कारण ज्याच्यामध्ये आम्ही एंजिओग्राफी सजेस्ट करतो ते आहे की काही टेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आढळल्या, जसं की ईसीजी मध्ये आम्हाला असं आढळलं की नाही हार्ट अटॅकच्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा ब्लड फ्लो कमी असण्याच्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, तेव्हा आम्ही एंजिओग्राफी सजेस्ट करतो. किंवा टूडी इको मध्ये आम्हाला वाटलं की हार्टचं पंपिंग कमी आहे आणि हार्टचं पंपिंग कमी का झालं आहे हे कारण जाणून घेण्यासाठी पण आम्ही एंजिओग्राफी सजेस्ट करतो. किंवा स्ट्रेस टेस्ट मध्ये आम्हाला ॲबनॉर्मॅलिटीज आढळल्या
तर आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो, किंवा काही ॲडव्हान्स स्टेज जसं की परफ्युजन स्कॅन, स्पेक्ट स्कॅन याच्यामध्ये काही ॲबडॉर्मिटी आढळल्यास तरीही आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो. चौथं कारण आहे अँजिओग्राफी सजेस्ट करण्यासाठी ज्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स खूप आहे, जसं की कोणी डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे हार्ट डिसीजची, अशा पेशंटमध्ये कधी कधी ब्लॉकेजेस रूल आउट करण्यासाठी काही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट केल्यानंतर आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करू शकतो. तर असे काही कारण आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो, ज्याच्यामधून आपल्याला 100% समजते की हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत की नाहीत, आणि असेल तर ते काय सिव्हिरिटीचे आहेत आणि त्याच्यासाठी काय मॅनेजमेंट करणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे अँजिओग्राफी ही एक खूप इझी आणि महत्त्वपूर्ण आणि सेफ टेस्ट मानली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला हार्ट ब्लॉकेजेसचं पूर्णपणे निदान होतं. तर आज आपण जाणून घेतलं अँजिओग्राफीच्या बद्दल. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये टाईप करून विचारू शकता, ज्याचा आन्सर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.